उदगीरमधील कवळखेड येथील शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, उंट अळी, चक्री भुंगा अशा विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आढळल्याने कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आज आपण कवळखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। आपण पाहू शकता आज आपल्या या कवळखेडच्या शेतामध्ये आपण सोयाबीनची पाहणी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। इथं पाने खाणारी अळी, स्पोडोप्टेरा, उंट अळी, परत पाने कुरतरणारी अळी अशा पद्धतीने अळ्याचा प्रादुर्भाव इथं मोठ्या प्रमाणात दिसत आहे। आपण पाहू शकता इथं अळी, या शेतामध्ये अळी कसं पाने कुरतळून खात आहे। या अळीमुळे पूर्णतः हा शेत पानं खाऊन पूर्ण बर्बाद केलेलं आपल्याला दिसतंय। आणखी इथं पाहू शकता स्पोडोप्टेरा अळी, हे पाहू शकता हो का इथं अळी। माझी एक विनंती आहे, कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना शेतावर बांधावर जाऊन त्यांना कीड रोगाविषयी माहिती देण्यात यावं। अन्यथा या शेतावर जसं ज्या पद्धतीनं प्रादुर्भाव अळीचा झालेला आहे यावर नियंत्रण करणं शेतकऱ्याला सोपं जावं, यासाठी मी विनंती करत आहे कृषी विभागाला की कृषी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कीड रोगाचं सर्वेक्षण करून त्यांना मार्गदर्शन करण्यात यावं। अनकट न्यूजसाठी सुधाकर नाईक, उदगीर।